एसी सर्किट अल्टरनेटिंग करंट. यामध्ये काय बघायचं बेटा, आपण घरामध्ये जो वापरतो तो कुठला असणार आहे? डीसी व्होल्टेज कुठं असणार बेटा? काही सिलेक्टिव्हलाच. कुठं कुठं? टीव्ही, कॉम्प्युटर, ट्रान्झिस्टर, रेडिओ. त्या इन्स्ट्रुमेंटला काय असतं? सिलेक्टिव्हलाच काय असतं बेटा? डीसी. एसी जनरेटर आधीच्या टॉपिक मध्ये झालं बेटा. काय ईएमएफ इक्वेशन काय? E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. E0 काय असेल बेटा? मॅक्झिमम व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू. E0 चा अर्थ काय बेटा? मॅक्झिमम, जास्तीत जास्त व्हॅल्यू. E0 पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ. ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. कशाचं झालं ते? ईएमएफचं झालं. करंट साठी काय घेतो बेटा आपण? I इज इक्वल टू I0 साइन. इथं ओमेगा टी होतं. या ओमेगा टी मध्ये काय मिक्स केलं बेटा आपण? अल्फा. ठीक आहे, म्हणजे फेज डिफरन्स असेल. कुणामध्ये फेज डिफरन्स असेल बेटा? ईएमएफ आणि करंट. ठीक आहे, मग आपल्याला काय बघायचं बेटा? ऍव्हरेज व्हॅल्यू आणि आरएमएस व्हॅल्यू. पहिला ऍव्हरेज व्हॅल्यू. ऍव्हरेज व्हॅल्यू कसं काढतो बघा? ऍव्हरेज व्हॅल्यू काढताना काय करणार आहे? जो करंट आहे आपल्याकडे, पीक जी व्हॅल्यू आहे, त्या पीक व्हॅल्यूला काय करायचं बेटा? 2 डिवायडेड बाय काय करायचं? पाय. व्हॅल्यू दिले, पाठ केली तरी चालेल. 0.6. 0.6 ने मल्टिप्लाय केलं कुणाला? पीक व्हॅल्यूला. तर तुम्हाला काय भेटेल? ऍव्हरेज. करंट असेल तर करंट, ईएमएफ असेल तर ईएमएफ. ठीक आहे, काय करा? तुमच्याकडे जी काही पीक व्हॅल्यू आहे त्या पीक व्हॅल्यूला 0.6 ने मल्टिप्लाय केलं, 0.637 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय भेटेल? ऍव्हरेज करंट किंवा ऍव्हरेज ईएमएफ. आरएमएस व्हॅल्यू. आरएमएस मध्ये कसं काढणार बेटा? जी काय आपल्याकडे पीक व्हॅल्यू आहे त्याला डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचं? √2d. इथे व्हॅल्यू घेतले तर 0.7 आहे. ठीक आहे, कसं येतं तुम्हाला त्या हिशोबाने करा. 0.7. पीक व्हॅल्यूला √2 ने डिवाइड करा तर काय भेटेल तुम्हाला? IRMS किंवा EMS. लक्षात आलंय? ऍव्हरेज साठी काय करा? पीकला काय करा? 0.637 ने मल्टिप्लाय करा. आरएमएस साठी पीकला डिवाइड करा √2 ने. ठीक आहे, आणि जर व्हॅल्यू काढली तर काय बेटा? 0.7 ने मल्टिप्लाय करायचा. हीच इक्वेशन दिले बेटा इथं. ह्याच्यावर आपण इक्वेशन केलं काय बेटा? IRMS जे होतं ह्याला आपण डिवाइड केलं का नाही, ह्याच्यावर इक्वेशन ही प्रोड्यूस जी होणार आहे ते इक्वेशन इथं केलेलं आहे. आर आय स्क्वेअर होतं ना, आय स्क्वेअर आणि ओमेगा रेजिस्टन्स होता तो आर IRMS चा स्क्वेअर आणि 2 पाय ओमेगा. फेजर. फेजर काय बेटा? डायग्राम आहे, रोटेटिंग डायग्राम आहे, जो काय करणार आहे? टाइम नुसार अँगल काय होणार आहे? सिन्युसॉइडली चेंज होणार आहे, त्याला आपण फेजर म्हणतो. त्या डायग्रामला काय म्हणतो? फेजर डायग्राम. मग आपल्याला काय बघायचे बेटा? एसी सर्किट बघायचे वेगवेगळे टाइपचे. त्यातला पहिला कुठला बघूया? एसी सर्किट. अल्टरनेटिंग करंट आहे आणि त्या सर्किट मध्ये काय जोडले बेटा आपण? रजिस्टर जोडले. त्यामध्ये काय जोडलेलं आहे? रजिस्टर. नॉर्मल ईएमएफ काय असतो बेटा आपला? असा असतो E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. ओम्स लॉ काय सांगतो? ओम्स लॉ. V इज इक्वल टू IR. E इज इक्वल टू काय बेटा? I. ठीक आहे, सो या E च्या जागी काय ठेवले बेटा? IR ठेवलेला आहे. तो IR इज इक्वल टू काय झालं? E0 साइन ओमेगा टी. आणि ह्या I जो आहे इकडे गेला काय होईल बेटा? डिवाइड. आय काय म्हणा इकडे गेला काय होईल बेटा? डिवाइड. ठीक आहे, म्हणजे हा जो E0 असेल तो काय असेल बेटा? E बाय. ठीक आहे, तो त्याला काय केलेलं बेटा? E0 च्या जागी कुठे गेले? E0 च्या जागी काय घेतलं आपण? I0. E0 च्या जागी काय घेतले? I0. आणि इथं काय घेतले? E0 सॉरी E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी होतं. इथं काय घेतलं बेटा? I0 साइन ओमेगा. करंट ईएमएफ मध्ये सुद्धा काय बेटा? ओमेगा टी. करंट मध्ये सुद्धा काय बेटा? ओमेगा टी. बरोबर आहे? काय चेंज असणार का इथं? फेज नाही. रजिस्टर कनेक्ट केल्यावर करंट आणि ईएमएफ दोघांचं अँगल सेम असेल, दोघे इन अ फेज असतील. बरोबर आहे? आणि दोघं बिहेव करतील सेम. कुठं बेटा? एसी मध्ये सुद्धा आणि डीसी मध्ये. रजिस्टर्स बिहेव सिमिलरली बोथ कंडिशन, म्हणजे करंट अल्टरनेट असू दे किंवा डायरेक्ट असू दे. आर रिड्यूस डीसी एज वेल एज एसी इक्वली इफेक्टिव्हली. इथं फेज डिफरन्स किती आहे बेटा? 0. रजिस्टर जर सर्किट मध्ये कनेक्ट केला असेल तर फेज डिफरन्स कसा असेल बेटा? 0 असेल. बघ, व्हॅल्यू थोडी कमी जास्त असणार आहे. बघा, 0 ला 0 आहे, इथं सुद्धा मॅक्झिमम पीक व्हॅल्यू I0 ला पीक 90 लाच आहे, इथं सुद्धा काय बेटा? 90 लाच आहे. व्हॅल्यू कमी जास्त आहे पण फेज अँगल सेमच आहे. 0 मॅक्झिमम निगेटिव्ह मध्ये परत 0. फेज डिफरन्स सेम आहे, फक्त व्हॅल्यू कमी आहे. कुणाची कमी आहे? करंटची कमी आहे. त्यामुळे फेजर डायग्राम अशी दाखवली बघ. हा एकच एरो आहे. हा वरता जास्त व्हॅल्यूचा कुणाचा बेटा? ईएमएफ. आणि हा छोटा थोडा व्हॅल्यू कमी असलेला कुठला बेटा? तर नेक्स्ट काय केलं बेटा? सर्किट मध्ये काय कनेक्ट केलं? रजिस्टर काढलं. रजिस्टरच्या जागी काय कनेक्ट केलं बेटा?
इंडक्टर. त्या इंडक्टर पाई का रेजिस्टन्स 0 कन्सिडर करूया. एसी सर्किट आहे, करंट पास झाले काय तयार होईल? मॅग्नेटिक लाईन, मॅग्नेटिक लाईन, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला ईएमएफ इंड्यूस होईल. का बरं? कारण की एसी करंट आहे ना, कमी जास्त कमी जास्त कमी जास्त, त्यामुळे ईएमएफ जो काय असणार आहे तो तयार होईल. का? मॅग्नेटिक लाईन चेंज, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज आणि ईएमएफ इंड्यूस होईल. कधी? जर आपण काय जोडला बेटा? इंडक्टर जोड. ठीक आहे. किती ईएमएफ तयार होतो? लेन्स लॉ कालच्या लेक्चरला झालं तेच. E इज इक्वल टू काय बेटा? एल डीआय बाय डी. इक्वेशन सॉल्व्ह केलं तर काय आलं बेटा आन्सर? I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी आहे, पण ते फक्त ओमेगा टी आहे का बेटा? त्याच्या पुढे काय? -π/2. -π/2. π/2 म्हणजे किती बेटा? 90. म्हणजे आणि कोण आहे बेटा हा? करंट. याचा अर्थ काय सांगायचं? जर सर्किटमध्ये इंडक्टर जोडला तर करंट मागा आहे. कितीने मागा आहे? 90. ठीक आहे. फेज डिफरन्स करंटचा किती आहे बेटा? लॅग बाय म्हणूया π/2. आणि तेच व्होल्टेज विचारलं, ईएमएफ विचारलं तर लीड बाय जास्त असेल. बरोबर आहे? इथं बघा, करंट लॅग बाय अल्टरनेटिंग ईएमएफ आणि फेज अँगल किती असेल बेटा? 90. 90 किती? π/2. कधी? ज्यावेळेस काय जोडलं बेटा आपण? इंडक्टर. ठीक आहे. हा I0 काय डिफाईन करतो बेटा? हे E0 ओमेगा एल. आणि हा जो आहे E0 ओमेगा एल, सो E0 ऍज इट इज ठेवलं, 1/ओमेगा एल केलं, फ्रिक्वेन्सी एल केलं, तर हा काय म्हणून ऍक्ट करणार म्हणतो आपण? रेजिस्टन्स. आणि ह्या रेजिस्टन्सला एक नाव दिलं आपण, किती आहे ना? आपल्याला काय बेटा? I0 इक्वल टू E0 डिवाइड बाय R. इथं आरच्या जागी काय बेटा? ओमेगा एल आहे. बरोबर आहे? ओमेगा एल इंडक्टर आहे, त्या आर ला आपण काय म्हणलेलं आहे? सॉरी, हे ओमेगा एल ला आपण रेजिस्टन्स म्हणलेला आहे. आणि त्या रेजिस्टन्सला नवीन नाव दिले, काय दिलं बेटा? XL. एल म्हणजे कुणासाठी असेल बेटा? इंडक्टिव्ह रिएक्टन्स. सो XL ची व्हॅल्यू काय येईल बेटा? ओमेगा एल. ओमेगा म्हणजे काय? 2π. नवीन इक्वेशन काय येईल बेटा? 2πf. डायग्राम बघितली, करंट मागा आहे. कितीने मागा आहे बेटा? 90. बघा, ईएमएफ इथनं चालू झालंय, करंट मागा आहे म्हणजे लॅग बाय इकडे -90 ना, इकडचं येणार, त्यामुळे असं काय. ठीक आहे, लक्षात येईल. सेम इथं सुद्धा, इथं बघा, इकडे करंट आहे, इकडे ईएमएफ, यांच्यामधला अँगल काय असणार आहे? इंडक्टन्सचं फंक्शन काय बघा? इंडक्टिव्ह रिएक्टन्सचं रेजिस्टन्स सारखंच आहे. ठीक आहे, बघा, एक्सेल जो आहे तो काय म्हणलं बेटा? ओमेगा एल. म्हणजे काय म्हणलं? 2πf. मग मी असं म्हणू शकते, इंडक्टन्स जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाच्या बेटा? फ्रिक्वेन्सीच्या. आणि कशाच्या बेटा? इंडक्टन्स. किती कॉईल आहेत, किती नंबर ऑफ टर्न्स आहेत, कशा मटेरियलनी बनलेला आहे. ठीक आहे, सो इट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी अँड इंडक्टन्स. मग आता क्वेश्चन विचारतात, इन डीसी सर्किट, डीसी सर्किट मध्ये रिएक्टन्स किती असेल, काय असेल ते विचार. मग आता डीसी सर्किट मध्ये बेटा फ्रिक्वेन्सी असते का? नाही ना, फ्रिक्वेन्सी कशाला म्हणतो आपण? असे ना, डीसी सर्किट असंच असणार आहे ना. मग तिथं फ्रिक्वेन्सी किती असते? 0 असते ना. तिथं फ्रिक्वेन्सी काय असणार आहे बेटा? 0 असणार आहे. लक्षात ठेवायचं. कशासाठी? ज्यावेळेस सर्किटमध्ये काय केले आपण? इंडक्टर. इथं दिलं बघा, डायमेन्शन एसआय युनिट काय बेटा? ओम आहे बघा. डीसी सर्किट मध्ये फ्रिक्वेन्सी 0, एक्सेल तिथं काय असेल बेटा? 0च असेल. मग त्याच्यामध्ये डीसी मध्ये तो रेजिस्टन्स किती ऑफर करेल बेटा? 0. म्हणजे मॅक्झिमम करंट कुठनं पास होईल बेटा? डीसी. रेजिस्टन्स 0 आहे ना, त्यामुळे जास्तीत जास्त करंट पास होईल कधी? इंडक्टन्स लावल्यावर. इट कॅन नॉट रिड्यूस डीसी. डीसीची व्हॅल्यू तो कमी करणार नाही. आपल्याला जर डीसी मध्ये रेजिस्टन्स जोडायचा असेल तर इंडक्टिव्ह जोडून चालणार नाही. का? कारण की तिथं तो रेजिस्टर म्हणून काम करणार नाही. लक्षात ठेवायचं. थर्ड मध्ये काय बघा? काय जोडायचं बेटा? कॅपॅसिटर. ईएमएफ आपली एक रेग्युलर इक्वेशन. कॅपॅसिटर जोडला, कॅपॅसिटर चार्ज होतो. बरोबर आहे ना? चार्ज किती चार्ज होणार आहे कॅपॅसिटर? तो कॅपॅसिटर आणि त्याला लावलेला आपण काय असणार बेटा? व्होल्टेज. सगळ्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवली. फायनल इक्वेशन काय भेटेल बेटा? I इज इक्वल टू, इथं जे असणार आहे I इज इक्वल टू काय आहे? E0 1/ओमेगा c. 1/ओमेगा c साइन ओमेगा p. आणि इथं काय बेटा? प्लस आहे. प्लस म्हणजे काय बेटा? प्लस π/2 म्हणजे तो काय करेल आता? लीड करेल. ठीक आहे, करंट पुढे असेल. किती पुढे असेल? 19. आणि हे जे आहे बेटा E0 1/ओमेगा c, ह्याला एक आपण काय करतो? रेजिस्टन्स कन्सिडर करतो. सो इथं R इज इक्वल टू काय बेटा? 1/ओमेगा c. आणि ह्या 1/ओमेगा c ला आपण काय म्हणलं होतं बेटा? XC. ह्याला आपण काय म्हणलं होतं? X. बघा, करंट वरच्या साईडला बेटा 19 पुढे आहे. इथं बी बघा
इथं ईएमएफ आहे, ह्याच्या 90 कोण पुढे आहे, करंट पुढे. जो एक्ससी आहे त्या एक्सीचं नाव काय बेटा, मगाशी काय होतं, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स होतं ना, इथं कोण आहे, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. काय नाव आहे बेटा ह्याचं, एक्सी. इक्वेशन काय त्याचं, ओमेगा 1 बाय ओमेगा सी. ओमेगा काय 2 पाय एफ आणि काय बेटा सी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये डीसी मध्ये एफ किती असतो बेटा, 0. म्हणजे एफ 0 काय येईल, 1/0 येईल ना. 1/0 म्हणजे काय, इन्फिनिटी, म्हणजे भरपूर. बरोबर आहे ना. रेजिस्टन्स कसा असेल बेटा, तिथं भरपूर असेल. कधी, जर आपण आपल्या डीसी सर्किटमध्ये काय जोडलं, कॅपॅसिटर, तर तिथं भरपूर रेजिस्टन्स असेल. करंट पास होईल का तिथं, नाही. इथं कॅपॅसिटिव्ह ब्लॉक तो तिथं बंद करेल, करंटच फ्लो देणार नाही. तेच दुसरं इंडक्टिव्ह जोडलं तर पूर्ण करंट पास करेल. कॅपॅसिटर जोडलं तर करंट पास करायचं काय होईल, कम्प्लिटली बंद होईल बेटा. ओपन सर्किट इट पासेस एसी ऑफ हाय फ्रिक्वेन्सी. डिफरन्स दिलेला आहे, डिफरन्स झालेला आहे. आता काय करू बेटा, 3 एकदम जोड. बरोबर आहे, 3 एकदम जोडलेला आहे. रेजिस्टन्स जोडल्यावर दोघांचा फेज कसा आहे बेटा, सेम. कॅपॅसिटी जोडल्यावर करंट लीड आहे कितीनी, 90. इंडक्टर लॅग आहे कितीनी, 90. डायग्राम रिप्रेझेंट करते. मग जर वेळेस आपल्याला काय करायचं बेटा, रेजिस्टन्स काढायचा आहे. रेजिस्टन्स काढताना काय केलं बघा आपण, काय आपल्याकडे इक्वेशन बेटा, व्ही इज इक्वल टू आय आर. सो ई इज इक्वल टू काय बेटा, आय आर. सो हा ई आर म्हणजे कधी, काय कनेक्ट केल्यावर सर्किटमध्ये रेजिस्टन्स आहे. ईएल म्हणजे काय बेटा, सर्किटमध्ये काय कनेक्ट केलंय, इंडक्टन्स. ईएलचा अर्थ काय, ईएमएफ. कधी ज्या सर्किटमध्ये काय कनेक्ट केलं, इंडक्टर. त्यावेळी आय करंट आणि हा काय त्याचा रेजिस्टन्स एक्स. सर्किटमध्ये काय कनेक्ट केले, कॅपॅसिटर, त्याचा रेजिस्टन्स काय असेल बेटा, एक्स. त्याचा सॉल्व्ह केलं, त्याच्यावर काय आलं बेटा, इक्वेशन. फायनल कुठलं इक्वेशन आलंय, एक नवीन रेजिस्टन्स मिळाला ज्याचं नाव काय बेटा, झेड. बरं आहे ना. सो E0 बाय I0 झेड. झेड म्हणजे काय बेटा, व्हॅल्यू बघा झेडची महत्वाची आहे. रूट मध्ये आर स्क्वेअर प्लस ब्रॅकेट मध्ये काय, एक्सएल मायनस एक्सी चा स्क्वेअर. ठीक आहे. झेड जो आहे त्या झेडचं नाव काय बेटा, इम्पेडन्स. झेडचं नाव काय बेटा, इम्पेडन्स. ठीक आहे. पूर्ण एलसीआर सर्किट मध्ये जो तिघांचा रेजिस्टन्स असेल, ओव्हरऑल जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सला काय म्हणायचं, इम्पेडन्स. रेजिस्टन्स ऑफर इन एलसीआर सर्किट त्याला आपण काय म्हणतो बेटा, इम्पेडन्स. तो कुठल्या लेटरने डिनोट करतो बेटा, झेड. आणि रेसिप्रोकल जो आहे इम्पेडन्सचा रेसिप्रोकल, त्याचं नाव काय बेटा, ऍडमिटन्स. इथं डायग्राम दोन्ही कंबाईन केले बेटा. काय कंबाईन केले बघा, हा दोन्ही सेम डायरेक्शन मध्ये आणि हे, हा करंट थोडा कमी आहे का नाही, आणि हा काय बेटा जास्त. आणि हे करून ट्रायंगल सर्कल करून इथं हे इक्वेशन असे काढलेलं आहे बेटा. हे ओके इज इक्वल टू हे इक्वेशन काढलेलं आहे. इक्वेशन लक्षात ठेवा. फेज अँगल काढायचं आपल्याला बेटा, किती फेजनी पुढे आहे, किती फेजनी मागे आहे. तर काय वापरा म्हणलं बेटा, तरी टॅन फ्लक्स. टॅन फ्लक्स कसं वापरायचं बघा, ईएल मायनस ईसी. म्हणजे काय बेटा, ईएलचा अर्थ काय, मगाशी काय, ईएमएफ आय कुणाचा, एक्सएल, आय कुणाचा, एक्स. ठीक आहे. आय कॉमन काढलं, कॅन्सल होईल. मग काय आलं फायनल इक्वेशन बेटा, एक्सएल मायनस एक्ससी डिवायडेड बाय आर. फ्लक्स विचारलं तुम्हाला तर टॅन तिकडे गेलं, काय बेटा, इनवर्स. एलसीआर सर्किट मध्ये आय काय बेटा, समथिंग फ्लक्स आहे ना, कितीने लीड केलेला आहे ते काढायचंय. त्यामध्ये कंडिशन आहे. पहिली कंडिशन, ज्यावेळेस एक्सएल आणि एक्ससी ची व्हॅल्यू काय असेल बेटा, सेम. म्हणजे इंडक्टर आणि कॅपॅसिटर दोघं रेजिस्टन्स सेम ऑफर करत असतील. कुणामध्ये, एसी मध्ये बेटा. सगळं कुणाचं चाललंय आपलं, एसी मध्ये. त्यावेळेस फ्लक्स काय बेटा, टॅन फ्लक्स काय, 0. का बरं 0 आला, हे मायनस हे 0 येते ना, हा त्यावेळेस काय येणार, 0. सो व्होल्टेज करंट आर इन फेज. हे तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवलं तर तुमचा टाइम वाचेल. कळतंय का. जर एक्सएल आणि एक्ससी ची व्हॅल्यू सेम असेल तर दोन्ही कशा असतात, सेम फेज मध्ये असतात. आणि सर्किटला नाव काय देतो बेटा, नॉन इंडक्टिव्ह नॉन कॅपॅसिटिव्ह सर्किट. एक्सएल ची व्हॅल्यू जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे एक्सएल ची व्हॅल्यू काय बेटा, जास्त आहे. म्हणजे आन्सर पॉझिटिव्ह मध्ये येईल ना. आन्सर काय येईल बेटा, पॉझिटिव्ह मध्ये. त्यावेळेस फ्लक्स सुद्धा काय असेल बेटा, पॉझिटिव्ह. इथं काय, व्होल्टेज लीड करंट बाय फेज अँगल सांग, उलटा आहे. इंडक्टर कनेक्ट केल्यावर काय होतं बेटा, करंट काय करत होता, लॅग करत होता. बरं आहे ना. करंट काय करत होता, लॅग करत होता. मग आता इथं इंडक्टन्सची व्हॅल्यू जास्त आहे, फ्लक्सची व्हॅल्यू त्यामुळे काय येईल बेटा, पॉझिटिव्ह येईल. ठीक आहे. त्यामुळं व्होल्टेज काय करेल बेटा, लीड द करंट बाय फेज समथिंग अँगल. पुढे असणार व्होल्टेज, काय असणार बेटा, पुढे असणार, उलट्या टर्म मध्ये दिलंय. आणि त्याला आपण काय म्हणतो बेटा, इंडक्टन्स डॉमिनेटेड सर्किट. तिथे नॉन इंडक्टिव्ह म्हटलं होतं ना वर, इथं काय असेल, इंडक्टिव्ह. खाली एक्सची व्हॅल्यू जास्त असेल, आपला काय एक्सएल मायनस एक्सी आहे ना,
2 - 4 म्हणजे काय ना, -2 आन्सर येईल ना. सो फ्लक्स काय येईल बेटा आता? निगेटिव्ह. आणि फ्लक्स निगेटिव्ह असल्यावर काय येईल? करंट पुढे आहे म्हणजे व्होल्टेज काय करेल बेटा? लॅग करेल. व्होल्टेज माग आहे कोणाची बेटा? करंटनी. आणि तिथं आपण अँगल 90 कंपल्सरी घेतलं होतं. इथं काय घेतलं बेटा? फ्लक्स घेतलं. त्याला कॅपॅसिटन्स डॉमिनेटिंग सर्किट म्हणूया. 3 फेजर डायग्राम. 3 फेजर वरनं इक्वेशन काढलेलं बेटा हे मगाचं इक्वेशन झाले आपलं. इम्पेडन्स इज इक्वल टू रूट मध्ये काय ना आर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक्सएल मायनस एक्सीचा स्क्वेअर. इथनं हे इक्वेशन केलं. नेक्स्ट पॉवर. पॉवर जनरेट होईल. पॉवर इथं काय घ्यायचं बेटा? प्रोडक्ट. कुणाचं प्रोडक्ट? व्होल्टेज अँड करंट. पहिला काय करू बेटा? पॉवर कुणासोबत? रेजिस्टन्स. स्टेप वाईज रेजिस्टन्स, मग इंडक्टन्स आणि मग काय होतं बेटा? रेजिस्टन्स जोडल्यावर पॉवरची व्हॅल्यू काय आली बघा? ऍव्हरेज पॉवर काय आली बेटा? पॉवर म्हणजे काय सांगितलं? ई इंटू आय. ऍव्हरेज पॉवर आहे ना. सो ई आर एम एस आणि काय बेटा? आय आर एस. ऍव्हरेज पॉवर कसं काढा बेटा? ई आर एम एस किंवा आर एम एस कसं काढतो? पीक डिवायडेड बाय √2. पीक डिवायडेड बाय √2. पुन्हा कधी? रेजिस्टन्स कनेक्ट असल्यावर बेटा फक्त सर्किट मध्ये रेजिस्टन्स कनेक्ट आहे तर तुमच्याकडे पीक व्हॅल्यू करंट असेल, पीक व्हॅल्यू ईएमएफ असेल, डिवाइड बाय √2 करा, तुम्हाला ऍव्हरेज पॉवर भेटेल. म्हणजे आयआरएमएस आणि ईआर. दुसरं काय जोडलं बेटा? इंडक्टन्स. इंडक्टर जोडल्यावर तिथे ऍव्हरेज पॉवर काय येते बेटा? 0. कंप्लीट सायकल साठी काय बेटा? इंडक्टर साठी कंप्लीट सायकल साठी किती बेटा? 0. कॅपॅसिटर जोडला, इथं सुद्धा काय येणार? 0. एकाच लक्षात ठेवायचं काय? रेजिस्टन्सला आयआरएमएस, ईआरएमएस. तिन्ही कनेक्ट करा. मगासारखं तिन्ही कनेक्ट केल्यावर सेम मगासारखंच, फक्त काय करायचं बेटा? आयआरएमएस, ईआरएमएस, कॉस अँगल काय असेल ते. कधी विचारलंय बघा, फक्त रेजिस्टन्सला असेल तर कॉस अँगल घेऊ नका, एलसीआर असेल तर कॉस अँगल घ्यावे. पॉवर फॅक्टर काढायला विचारतात बेटा. पॉवर फॅक्टर म्हणजे काय? टू पॉवर डिवायडेड बाय ऍव्हरेज पॉवर. ऍपरेट आपण जे आता ऍव्हरेज पॉवर म्हणजे आपण जी कॅल्क्युलेट केली ती पॉवर, त्यांची काय तर स्टँडर्ड व्हॅल्यू असेल आणि आपण कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू असेल, त्या दोघांचं डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटेल बेटा? पॉवर फॅक्टर भेटेल. इक्वेशन दिले बघा. ते आर डिवायडेड बाय आपला रेजिस्टन्स तो केलं तरी चालते. पॉवर फॅक्टर आर डिवायडेड बाय झेड सुद्धा येणार आहे. कॉस फ्लक्स कसं काढणार हे सुद्धा लक्षात ठेवा. आर डिवायडेड बाय झेड. जर सर्किट नॉन इंडक्टिव्ह असेल, एक्सएल इज इक्वल टू काय असणार बेटा? एक्सी असेल. ठीक आहे. मग झेड म्हणजे काय? इथं ब्रॅकेट मध्ये आहे ना बेटा, एक्सएल मायनस एक्सीचा स्क्वेअर, म्हणजे ही टर्म काय होणार? 0 होणार. इथं प्लस आहे ना मध्ये. ठीक आहे. त्यावेळेस काय असणार? 1. कधी? सर्किट काय असेल बेटा? नॉन. इन प्युअरली इंडक्टिव्ह कॅपॅसिटिव्ह सर्किट अँगल किती असेल म्हणून सांगितलं बेटा? 90. अँगल किती असणार आहे? 90. ठीक आहे. कॉस 1 म्हणजे किती? 0. बरोबर. कॉस 1 1 हा अँगल विचारले मी. कॉस 1 पुन्हा कॉसची व्हॅल्यू 1 कधी येईल? अँगल किती असणार? 0 ना. ठीक आहे. कॉस 0 व्हॅल्यू कधी असणार? अँगल किती असेल? 9. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं स्मार्टली काय, जर एक्सएल आणि एक्सीची व्हॅल्यू सेम असेल तर करंट काही चेंज होणार नाही. फेज रिफ्लक्स 0 असेल तरी त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग समजा एक्सएलची ग्रेटर असेल, एक्सीची ग्रेटर असेल तर त्यांच्यामध्ये लॅग बाय किती? 90च आहे ना. त्यावेळेस पूर्ण व्हॅल्यू किती येईल बेटा? 0. ऍव्हरेज पॉवर कंझ्युम इन प्युअर इंडक्टर आयडियल याच्यामध्ये काय बघा? आयएमएस कॉस 90. टोटल काय येणार बेटा? 0. म्हणजे आयडियल पॉवर, आयडियल जो काही इंडक्टर असणार आहे तो काही पॉवर कंझ्युम करणार नाही. नेक्स्ट काय बेटा? ऑसिलेशन. एलसी ऑसिलेशन म्हणून आपण त्याला. एलसी ऑसिलेशन मध्ये काय करतो बेटा आपण? इंडक्टर जोडले आणि काय जोडले बेटा? कॅपॅसिटर. ठीक आहे. इथं बॅटरी नाही आहे. बॅटरी असलं तर काय झालं असतं बेटा? करंट कुठे गेला असता? इंडक्टर मध्ये गेला असता. मॅग्नेटिक लाईन चेंज झाले असते, ईएमएफ इंड्यूस झाला असता. बरोबर आहे ना. पण इथं बॅटरी जोडली आहे का? नाहीये. इथं कॅपॅसिटर आहे आणि तो चार्ज केलेला बसवलाय बेटा. कॅपॅसिटर कसा आहे बेटा? चार्ज कॅपॅसिटर बसवला तर कुठे येईल बेटा? हे आपलं चार्ज पहिला कुठे पास होईल? एलसी मध्ये. ठीक आहे. एलसी मध्ये पास झाल्या, मॅग्नेटिक लाईन चेंज झाल्या, मॅग्नेटिक लाईन चेंज झाल्या, तिथं काय तयार झाला? ईएमएफ. बरोबर आहे. ही प्रोसेस आली. आता ईएमएफ सुरू करताना लेन्स लॉ. पहिला स्टार्टिंग काय करेल त्यांनी? करंट यायला तर त्याला तो काय करेल बेटा? अपोज करेल. ठीक आहे. मग अपोज केल्यावर करंट कमी होईल. करंट कमी झाल्यावर परत काय करेल? त्यांना अट्रॅक्ट करेल.
आणि असं करत करत पास करेल करंट, इकडे करेल पास करेल, असं करेल, त्यालाच आपण म्हणतो एलसी ऑसिलेशन. एलसी ऑसिलेशन काय आहे? इंडक्टरचा आहे, कॅपॅसिटर आहे आणि यांच्यामध्ये चार्ज काय होतो बेटा? ऑसिलेट. थेरी आहे, नंतर वाचून घ्या तुम्ही. नेक्स्ट इलेक्ट्रिक रेझोनन्स. इलेक्ट्रिक रेझोनन्स मध्ये बघा काय मग असं आहे, तिन्ही जर सिरीज मध्ये केले किंवा पॅरलल. तिघांना कसं कनेक्ट केलं बेटा? सिरीज. सिरीज मध्ये कनेक्ट केलं इक्वेशन तर आपल्याला माहिती आहे. फक्त काय केलं बेटा? एक्सेलच्या जागी काय लिहिलंय? ओमेगा एल. एक्सच्या जागी काय लिहिलंय? 1/ओमेगा. इक्वेशन ठेवले. ज्यावेळेस काय केले बेटा आपण? पॅरलल सिरीज मध्ये जॉईन केलेलं आहे. काय इक्वेशन काय आलं आपलं? एफ आर, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. एफ आर म्हणजे काय बेटा? रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काय बेटा? 1/2 अंडर रूट काय बेटा? एलसी. याला म्हणायचं रेझोनन्स कंडिशन, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, सिरीज रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. ग्राफ बघा कसा आहे त्याचा, ग्राफ विचारते. पीक व्हॅल्यू I0 इज मॅक्झिमम, द मॅक्झिमम पीक व्हॅल्यू इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R. इथं बघा ती काय असेल बेटा? मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे. I0 लार्ज, व्हाईस वर्सा व्हेरिएशन IMS करंट फ्रिक्वेन्सी याची, दिस इज कॉल्ड सिरीज रेझोनन्स कर्व. रेझोनन्स RMS इक्वल व्हॅल्यू. इथं बघा कधी होईल बेटा? एक्सेल आणि एक्सी कसे असेल? सेट. फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन लक्षात ठेवा, 1/√2 अंडर रूट एल्स. इम्पेडन्स मिनिमम, सर्किट प्युअरली रेजिस्टर. ठीक आहे, इम्पेडन्स कसा असेल मिनिमम, करंट मॅक्झिमम, फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ आहेत त्यातली एक जी असणार आहे ती काय होती बेटा? रिजेक्ट होत्या. बाकी मॅक्झिमम काय होतात? ऍक्सेप्ट होतात. त्यामुळे काय म्हणलं होतं त्याला आपण? ऍक्सेप्टन्स. आता तिघांना कसं कनेक्ट केलं बेटा? पॅरलल. त्यामुळे काय म्हणूया? पॅरलल सर्किट, पॅरलल रेझोनन्स. याच्यामध्ये काय येणार बेटा? पॅरलल मध्ये हेच इक्वेशन 1/2 पाय एलसी. इथं करंट काय आहे बेटा? मिनिमम. ग्राफ बघा उलटा आहे का? मगाशी असा होता ना? हा करंट कसा असेल? इथं इम्पेडन्स कसा असेल बेटा? मॅक्झिमम. म्हणजे रेजिस्टन्स जास्त आहे, करंट कमी आहे. कॅरेक्टरिस्टिक दिली असते ना. हा, इम्पेडन्स मॅक्झिमम, करंट मिनिमम. नेक्स्ट काय बेटा? शार्पनेस ऑफ रेझोनन्स, क्यू फॅक्टर. क्यू फॅक्टर कसं करतो बेटा आपण? हा जो आहे ना आता जो आपण असा ग्राफ केला आहे, असा ग्राफ केला, हे किती आहे? बँडविड्थ जेवढी अशी असेल, जेवढा तो छोटा असणार आहे तेवढं काय असणार आहे? शार्पनेस काय असते बेटा? जास्त. बघा रेझोनन्स फ्रिक्वेन्सी डिवाइडेड बाय काय बेटा? बँडविड्थ. जेवढी बँडविड्थ जास्त, म्हणजे जर असं असेल, बँडविड्थ जास्त झाली ना, शार्पनेस कमी. अशी असेल, बँडविड्थ कमी झाली, म्हणजे शार्पनेस काय असेल बेटा? जास्त असेल. इक्वेशन ओमेगा आर डिवाइडेड बाय ω2 मायनस ω1. आणि लास्टला काय बेटा? चोक कॉईल. आता चोक कॉईल काय करायचं बेटा? जो काही इंडक्टर आहे ना आपला, इंडक्टर मध्ये काय करतो आपण? स्प्रिंग सारखं बनवतो. तो स्प्रिंग सारखं बनवताना काय म्हणा बेटा? थिक इन्सुलेटेड कॉपर वायर, एकदम जाड कॉपर वायर आणि एकदम जवळ जवळ, म्हणजे आपण असं लिहितो ना सर्किट, असं न लिहिता एकदम असं जवळ जवळ. स्प्रिंग असते दोन टाईपचे स्प्रिंग, एकदम जवळ एक असते आणि आपण स्ट्रेच केली तर लांब जाते का नाही, तर एकदम क्लोजली काय करायचं आहे बेटा? थिक इन्सुलेटेड वायर वाउंड करायची आहे. टर्न सॉफ्ट आयरन लॅमिनेटेड होल. ठीक आहे, आणि त्यावेळेस ती काय करेल बेटा? जास्तीत जास्त रेजिस्टन्स ऑफर करेल. ती काय करेल? चोक कॉईल मध्ये काय करेल? ती रेजिस्टन्स भरपूर ऑफर करेल, त्यामुळे करंट मॅक्झिमम पास होणार नाही. करंट रिड्यूस, करंट काय होईल बेटा? त्याचा रिड्यूस होणार आहे. त्यालाच काय म्हणतो बेटा? चोक कॉईल. फॉर चोक कॉईल L इज व्हेरी लार्ज, R इज व्हेरी स्मॉल, कॉस्ट रेट नियरली 0, पॉवर लॉस इज व्हेरी स्मॉल. इथं पॉवर लॉस काय होणार बेटा? व्हेरी स्मॉल. प्रॉब्लेम बघू. इक्वेशन लिहून द्या. चलो चालू करा बाई. चला बेटा काय बघा क्वेश्चन? ही आहे की बघूया बेटा एसी सर्किटचे. अल्टरनेटिंग व्होल्टेज किती आहे बघा? अल्टरनेटिंग व्होल्टेज बेटा V इज इक्वल टू 100√sin 50t. कनेक्ट आहे, कुठं कनेक्ट केलंय? टू मायक्रोफॅराड कॅपॅसिटर थ्रू द एसी एमीटर, रीडिंग ऑफ द एमीटर. एमीटरची रीडिंग सांगायची बेटा आपल्याला. हा काय दिलाय आपल्याला? सी. कॅपॅसिटन्स किती दिला बेटा? 2 मायक्रो. मायक्रो म्हणजे किती? ठीक आहे, V दिलाय किती बेटा? V √2
साई 50 ह्याच्यावरनं काय कळालं बेटा आपल्याला? ओमेगा किती आहे? ओमेगा किती येणार? V0 किती असेल? 100. VRMS कसं काढायचं म्हणून सांगितले? हा VRMS VRMS म्हणजेच ERMS. EMF ना, बोलते V म्हणजेच EMF बेटा. काय पीक डिवायडेड बाय √2. पीक किती आहे इथं? बरं आहे ना? आपण काय येईल बेटा? काय येणार मग RMS? VRMS काय होतं? अरे आपल्याला काय करायचं बेटा? करंट काढायचं आहे ना. कशातला करंट पास काढायचं बेटा आपल्याला? करंट अॅमीटर मधला करंट काढायचा आहे. अॅमीटर मधला करंट काढण्यासाठी इक्वेशन काय बघा? VRMS डिवायडेड बाय XC. आता XC का घेतलं? कारण की रेझिस्टन्स कोण ऑफर केलंय? कॅपॅसिटर. XC ची व्हॅल्यू काय बेटा? XC कसं काढतो? पहिले XC काढू का मग? XC काढू काय? 1 अपॉन ओमेगा बेटा माहिती आहे. C सुद्धा माहिती आहे. बघा किती येते? 50 ओमेगा. C किती आहे? -6 ना. -6 वर गेला काय येईल बेटा? +6. 50 दोन्ही 100. 4 येईल का? रेजिस्टन्स किती आला बेटा? 4. इथं ठेवा 100. -2 येते का बेटा? -2. इथं मिली अँपियर मध्ये दिले बेटा. किती येणार मग? हा एम्पियर झाला ना. मिली अँपियर किती येईल बेटा? 10 मिली अँपियर येईल. काय? हा 10 मिली अँपियर. कशाचं? हा प्लस. आता इथं अँपियरचं मिली करायचं ना. प्लस ते काय? मिली अँपियरचे अँपियर करताना मायनस. झालं बेटा? झालं का? इंडक्टर किती दिलाय? L दिलाय ना. हा कॅपॅसिटर C. रेजिस्टन्स कनेक्टेड सिरीज मध्ये कनेक्ट केले. व्होल्टेज म्हणजे EMF. हा एवढा आहे. करंट इन फेज विथ EMF मॅक्झिमम करंट. करंट कसं आहे बेटा? इन फेज मध्ये आहे. तर मॅक्झिमम करंट काय बेटा? X टाइम जेवढा काय असेल ते आहे. तो व्हॅल्यू ऑफ X काढायची. व्हॅल्यू काय काढायची बेटा? X ची व्हॅल्यू काढायची. मग आपल्याकडे काय बेटा? EMF आहे, E आहे. सो आपल्याला करंट काढायचं आहे. I0 इज इक्वल टू काय बेटा? IRMS काय आपल्याकडे? I0 बाय √2. सो I0 काय बेटा? √2 IRMS. आपल्याकडे इक्वेशन काय बेटा? E इज इक्वल टू IR. सो I इज इक्वल टू काय? E अपॉन R येईल ना. ठीक आहे. सो हे IRMS च्या जागी काय ठेवा बेटा? VRMS. E च्या जागी काय? VRMS ना. व्होल्टेज दिले ना. ER डिवायडेड बाय काय येईल बेटा? R. E ची व्हॅल्यू माहिती आहे. R ची व्हॅल्यू माहिती आहे. किती येते बघा? √2 220 11. √2 11. ठीक आहे. काय येतं बेटा? त्याला कम्पेअर करू एक्स. एक्स म्हणजे इथं एक्स मध्ये कोणा बेटा आहे ना. एक्स अँपियर आहे ना. वेगळ्याशी कम्पेअर केला तर एक्स काढायचे. ह्याचा रूट काढण्यासाठी काय घ्यायचं बेटा? ह्याचा निघाला तर ह्याचं काय घ्यायला लागेल? स्क्वेअर ना. किती असते? 221 ना. 121 सॉरी. किती येते बेटा मग? 2 4 2. बरोबर आहे का? कुठे 2 4 2? चालू की
झालं. एसी सर्किट करंट एवढं दिलं बेटा. टाइम रिक्वायर फॉर द करंट टू अचीव इट्स पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू येण्यासाठी किती टाइम लागते ते काढायचं बेटा, टी काढायचं. सो काय बेटा, आय इज इक्वल टू 50 साइन 100 बाय टी. सो आय 0 किती आहे बेटा इथं, 50. ठीक आहे. हा, करंट कुठे यायला पाहिजे बेटा, पीक व्हॅल्यू, म्हणजे आय सुद्धा किती यायला पाहिजे, 50 यायला पाहिजे ना. बघा मग किती येते, 50 कॅन्सल. किती असेल इथं, 1 साइन 100 बाय टी. साइन इकडे गेलं तर काय येईल बेटा, 100 पाय टी. साइन इनवर्स असेल ना, साइन इनवर्स 1 कधी असते, पाय बाय 2. साइन इनवर्स कधी असते, 1 बेटा, पाय बाय 2. पाय पाय कॅन्सल. सो टी इज इक्वल टू किती येईल, 1/2. हा 100 इकडे गेला काय येईल बेटा, मल्टिप्लाय. काय होईल, बिचारा 51 81 गेले पहिलं लागलं. 22-30 केले. झालं बेटा. माझ्यातनं 100 आलं असतं चुकून. 50-50 कॅन्सल आहे, 100 इकडं झालं. मी पण तसं ओमेगा इक्वल टू 100 पाय, मग टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. नंतर सांग बघ, आपलं टाइम नंतर सांग. हा, आउट ऑफ द फॉलोइंग ग्राफ एलसी पॅरलल साठी कुठला होता रे, आठवत आहे, पॅरलल साठी कुठला होता बघा, फर्स्ट होता. केस होता बघा, वाचा इथे. इम्पेडन्स आहे, फ्रिक्वेन्सी आहे, करंट आहे, फ्रिक्वेन्सी, इम्पेडन्स, फ्रिक्वेन्सी, करंट, फ्रिक्वेन्सी. कुठला होता, बी होता. करंट वर्सेस फ्रिक्वेन्सी होता तो, बरोबर ना. इथं ग्राफ दिसायला सेम आहे, पण हे बघा ना, हे झेड आहे. कुठला येईल मग, डी. डी म्हणजे काय, ए येईल का डी. आणि सिरीज साठी कुठला होता बेटा, बी. बी ना, सिरीज साठी हा असेल. फ्रिक्वेन्सी एलसीआर सर्किट, आताची एलसीआर सर्किट काय होतं बेटा, इक्वेशन एफ इज इक्वल टू 1 अंडर रूट एनसी होता ना. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ एलसीआर सर्किट एफ, पहिलं की काय बेटा, एफ. द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स ट्रिपल, जर काय केली बेटा, व्हॅल्यू काय केली बेटा, ट्रिपल केली आहे. फ्रिक्वेन्सी बिकम एक्स टाइम एफ, द व्हॅल्यू ऑफ एक्स. ठीक आहे. ही पहिली फ्रिक्वेन्सी, ही दुसरी फ्रिक्वेन्सी. रूट काय म्हणलं बेटा, कॅपॅसिटन्स काय केलंय, ट्रिपल. सो एल 3C करू, काय येते मग इथं, 1 2 पाय असं लिहू शकते ना, एलसी आणि हे 3. हे काय आहे, एफ आहे ना, म्हणजे काय ना बेटा, 1 अपॉन कुठला येतं, सो एक्स काय झाला, 1/3 रूट 3. असे सोपे असतात म्हणून एक तास जरी गेलं तुमचं असं मला वाटत होतं. बघा छोटी, म्हणजे पूर्ण ब्लँक राहण्यापेक्षा थोडं तर वाव, असं मला वाटतंय. शेवटी तुम्ही डिसाईड करा, माझं काही प्रॉब्लेम. म्हणलं 10 days हॉलिडे, ओके, मला बी हॉलिडे, तुम्हाला पण मला हॉलिडे. झालं बेटा, झालं. द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कनेक्टेड इन 50V DC, काय वयाची सांगितलंय, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कनेक्टेड 50 व्होल्टेज डीसी मध्ये. 1 अपॉन काय इक्वेशन, काय आपलं इक्वेशन काय बेटा, 1 अपॉन येते ना, कॅपॅसिटिव्ह एक्स 2 पाय एफ आहे ना. ठीक आहे. मग इथं काय म्हणलं बेटा, हे काय म्हणलेलं आहे, इथं काय असणार, फ्रिक्वेन्सी कसं असणार, 0 असणार ना, म्हणजे आन्सर काय येईल, आणि हे असलं असतं तर काम देतं, इंडक्टन्स असलं असतं. व्हॉट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ इंडक्टन्स कॅन बी ऑब्टेन कंबाइनिंग इंडक्टन्स. मिनिमम व्हॅल्यू कसं काढतो, दोन आहेत ना कॉम्बिनेशन, कसले,
सिरीज आणि पॅरल. कुठं मॅक्झिमम कुठे येते, मिनिमम कुठे येते बेटा? सिरीज केलं तर किती व्हॅल्यू? म्हणजे मॅक्झिमम का मिनिमम? मॅक्झिमम. पॅरल केले तर म्हणजे कसं जोडा बेटा ह्याला? पॅरल. 1/L इज इक्वल टू 1/L वर 2 का 3 आहेत? 3 आहेत ना? L to L. किती येते बघा? 1, 2, 3. किती? 6 ना? उलट करावं परत. 1/H आहे ना हे? 1/L आहे ना? सो L काय आलं बेटा? 6/11. बरोबर आहे ना? आलं? इन सिरीज LCR सर्किट आहे बघा. L एवढं दिलंय, C एवढं आहे, R एवढं आहे. फेज अँगल काय इक्वेशन LCR सर्किट मध्ये? फेज अँगल काय? tan फ्लक्स इज इक्वल टू XL मायनस XC अपॉन R. करा. XL किती आहे? XC किती आलं बेटा? एकच आले ना? सो फ्लक्स इज इक्वल टू किती आलं? करा सर. किती आलं? काय करायला काय माहिती? अगोदरच केलं ना. तेच म्हणलं 10 आपण कुठलं काही. झालं का बेटा? दो. झालं शाळेचं? परत LCR सर्किट, कॅपॅसिटन्स दिलंय, इंडक्टर दिलंय, रेजिस्टर दिलंय. रेशो काढायचा बेटा. कुणाचा? एनर्जीचा. एनर्जी एलची आणि एनर्जी टी कुणाची बेटा? कॅप. काल इक्वेशन काढले ना एनर्जीचं, आठवत आहे? हा प्राईस कुठलं होतं बेटा? हा LI स्क्वेअर होतं ना? इथं काय येणार? हा रेजिस्टन्स ना? नाही नाही, कॅपॅसिटन्स रेशो कोणाचं काढायचं? इंडक्टर टू डाटा कॅपॅसिटन्स. हा पाणी काय बनू बेटा? सी. आणि इथं काय करूया? रेशो घ्या. हाफ ऑफ जाईल ना? L डिवाइड बाय सी. हे I आणि R म्हणजे काय बेटा? I डिवाइड बाय R. सॉरी कॅपॅसिटरचं इक्वेशन काय बेटा? कॅपॅसिटर नाही सी नाही, क्यू इंटू काय करायचं? क्यू आणि हा क्यू इज इक्वल टू काय बेटा? CV आहे ना? हा मग इथं सी नीच असते, सॉरी हीच असते. मग काय हे L C हाफ ऑफ गेलं LI स्क्वेअर आणि इथं काय बेटा? CV स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर. आपल्याकडे इक्वेशन काय? V इज इक्वल टू काय? IR आहे ना? वीर. सो आपल्याकडे काय बेटा? I अपॉन V ना, म्हणजे काय करायला लागेल? 1/R ना, राईट 1/R. तिथं कुठं करा रेशो LC आणि 1/R चा स्क्वेअर घ्यायचं बघा. बरोबर आहे ना? 2 व्हॅल्यू. L किती आहे? कुठे गेली L? एकच आहे ना? C मायक्रोचं कन्वर्जन करा. R 1/- -2 येईल का? -2 वर गेल्यावर 50 येते उत्तर. रेशो कुठं चुकलं? 4 0 तर गेले. कुठं? 10 to 10 इकडे सी गेली आठ. काय आहे बेटा? बरोबर आहे का? बाकी सगळे व्हॅल्यू ठेवले तर बरोबर बेटा? 10 आहे ना, म्हणजे किती आलं उत्तर बेटा? इथं 4 येईल ना?
आणि इथं काय येईल मग तसंच येणार की हे 6 आहे मायनस 6 आहे प्लस 2 मायनस 4 आहे वर गेला प्लस 4 हा इथं घेतलं पाहिजे ना -3 वरती इथं करू का -3 आणि हे 1 होते हा हे -3 आणि +4 ना म्हणजे काय राहिलं 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय राहिलं 5 raised to 1 आहे ना 5 raised to आलं झालं का बेटा रेजिस्टन्स आर कॅपॅसिटन्स सी कनेक्टेड सिरीज आर आणि सी कसं केलं बेटा सिरीज मध्ये कनेक्ट केले एसी व्होल्टेज व्ही किती दिले V0 sin ओमेगा टी पीक करंट I0 इट इज गिवन दॅट आर काय कन्सिडर करा म्हणलं बेटा 1/ओमेगा सी म्हणजे काय झालं बेटा एक्सी आर काय केलंय कनेक्ट केलं म्हणजे एक्सी कनेक्ट अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा व्होल्टेज सोर्स चेंज टू व्होल्टेज पर कितीने चेंज केले ओमेगाचं कन्वर्जन ओमेगाचं काय केलं बेटा डिवाइड बाय काय केलंय √3 केलंय पीक करंट काढायचंय सर्किट मधलं काय करा बेटा पीक करंट एलसीआर सर्किट मध्ये I0 कसं काढलं होतं बेटा एलसी सर्किट मध्ये V0 √R² प्लस XL मायनस एक्स इथं हे जोडले का सी जोडले का एल जोडले का एल नाही आहे ना मग फक्त काय करू सी 1 मायनस एक्सी सॉरी ओमेगा सी म्हणजेच काय एक्सी म्हणजे याच्यात काय लिहू शकते मी R² प्लस R² म्हणजे किती आलं बेटा 2R आले ना म्हणजे काय येत आहे आर बाहेर येईल √2 बरोबर आहे का ठीक आहे कधी त्या केसमध्ये सेकंड केसमध्ये वेन ओमेगाचं कन्वर्जन कशात कसं झालं बेटा ओमेगा √. ठीक आहे त्यावेळेस एक्सी काय असतं बेटा ठीक आहे मग त्यावेळेस काय येईल बेटा ओमेगा जर हे झालं तर काय येणार वर जाईल ओमेगा सी अरे त्यावेळेस बेटा I0 काढा झेल म्हणजे काय तेच ना इथे ते बघा √3 आता √3 तसंच ठेवते म्हणजे हे असं होऊ शकते ना बेटा म्हणजेच काय होत √3 R इकडे गेलं R² होईल ना √3 R हे जर स्क्वेअर करायला लागेल ना बेटा 3चा सुद्धा बरोबर काय येईल बेटा मग V0 √3चं काय येईल 3R आणि हे 4R होईल टोटल बेटा बरोबर आहे का काय नाही हा 4 येईल मग बाहेर आला काय होतं बेटा बरोबर आहे आता इथं काय केलंय बेटा नंबर केलं आर ह्याला असं लिहू शकतो ना बेटा आपण 2दा √2 आणि हे काय आहे I0 बरोबर आहे का पण डिवाइड येईल नाही सॉरी हा डिवाइड येईल ना बेटा बरोबर आहे का म्हणजे आन्सर काय आलं आपल्या बेटा कुठलं आलं सी आलं ना इथं √3 R झालं का ओमेगा ज्यावेळेस काय झालं बेटा ओमेगा बाय √3 ठीक आहे मग ओमेगाच्या ठिकाणी काय केलं ओमेगा बाय √3 मग √3 हे डिवाइड टू वर गेलं √3 तसंच ठेवले इथं 1/ओमेगा सी आहे ना आणि त्यांनी काय म्हणले 1/ओमेगा सी ला काय म्हणा आर म्हणा म्हणले ना त्यामुळे √3 आर ते इक्वल हा इज हे एवढं इक्वल झालं
झालं बेटा? ग्राफ विच रिप्रेझेंट करेक्ट व्हेरिएशन इंडक्टिव्ह रिएक्टन्स आणि सिक्वेन्स. एक्सेल म्हणजे काय बेटा? रिलेशन सांगा. डायरेक्ट प्रश्न कुठला असणार मग? डी. डी कुठे? Alternating current passing through circuit I is equal to I0 sin 50 pi t. Time taken current to change from peak value to RMS. टाइम करायचं बेटा. T1 कुठलं घ्या? पीक. T2 कुठलं घ्या? RMS. आणि दोघांचं काय करा परत? डिफरन्स करा. ठीक आहे? पहिले इक्वेशन काय आपल्याकडे? मग असं आठवते ना कसं केलं मग अशी? पाय टी. पहिले केसला काय फॉर? पीक व्हॅल्यू. मग पीक करंट म्हणा. पीक करंटला काय घेणार? I इज इक्वल टू I0. सॉल्व करा. I0 साइन 50 पाय टी. I0 घे. काय आलं मग बेटा? 1 साइन 50 पाय टी. साइन इनवर्स किती असते? साइन इनवर्स 1 म्हणजे काय बेटा? पाय बाय. टी किती आलं बेटा? 1/100. ठीक आहे, 1 म्हणू याला बेटा. याला आपण 1 म्हणलंय ना, सो T1 म्हणा. कुठं करायचं आता बेटा? RMS. RMS कसा असतंय? कशाला म्हणतो RMS? I0 बाय √2. I0 बाय √2 तुम्ही करा. काय ते बघा. काय घेणार मग? I0 डिवायडेड बाय √2. कुणासाठी? फॉर RMS करंट. I0 साइन 50 पाय टी. I0 घे. बरं आहे ना? डायरेक्टच लिहू का बेटा? 50 पाय टी. साइन इनवर्स काय असेल बेटा? 1/√2. कुणाची व्हॅल्यू बेटा? 1/√2 साइन इनवर्स π/4. π/4 बरोबर आहे? काय ते मग पाय पाय उडलं ना? T2 म्हणा याला. किती आलं बेटा? T2 200 आलं का? डिफरन्स काढायला सांगितलं ना मग त्याने आपल्याला. तो किती येते बघा? 100. नाही कसं येणार नाही ना. T2 मायनस T1 1/200 मायनस काय करायचं? याला दोन्ही मल्टिप्लाय करायला लागेल ना. असू दे ना, काय तुला किती येते मग बघा? बॅलन्स हे तो द्या. ह्याच्यामध्ये जाऊ दे, साइन जाऊ द्या. किती आलं? 1/200 येते ना. सॉरी 1/200 ना. म्हणजे किती आलं? 1/200 म्हणजे म्हणा असं का? इथं 2 ने मल्टिप्लाय करायला ना. इथं 2 ने मल्टिप्लाय करा, 200 होतील. म्हणजे 0.5 इंटू 10⁻², म्हणजे 5 इंटू 10⁻³ सी. बरं आहे ना? बघू का किती आलं? आलं का? बरोबर आहे? 5 इंटू 10⁻³ आला आन्सर बेटा. झालं बेटा? झालं?
अ नॅचरल फ्रिक्वेन्सी किती म्हणजे बेटा 2.5 10⁻⁴ हर्ट्ज. कॅपॅसिटर कॅपॅसिटर काढला, रिप्लेस केला, दुसरा लावला, अनादर कॅपॅसिटर आणि त्याच्यामध्ये काय भरलं बेटा डायलेक्ट्रिक मीडियम भरलं. ऍट कॉन्स्टंट काय के फ्रिक्वेन्सी काय झाली त्याची कमी झाली. कितीनी कमी झाली आहे 24 किलो हर्ट्जनी कमी झाली. तर के ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. नॅचरल फ्रिक्वेन्सीला 1 म्हणू बेटा. किती आहे बेटा किलो हर्ट्ज काय होईल 25 होईल. किलो हर्ट्ज काय होईल 25. फायनल फ्रिक्वेन्सी किंवा डिक्रीज फ्रिक्वेन्सी डिक्रीज बाय फ्रिक्वेन्सी F2 किती झाली बेटा 24 किलो. सो फायनल फ्रिक्वेन्सी काय आली आहे 25 मायनस 24 केलं तर किती येणार 1 किलो. पहिला होती स्टार्टिंगला किती होती 25 होती. त्यानंतर काय झाली बेटा कमी झाली 24 ने कमी झाली आणि फायनल किती आली बेटा तेवढी आली. ठीक आहे. त्याच्यामुळे कमी झाले. काय मिक्स केलं बेटा त्याच्यामध्ये आपण कॅपॅसिटर मध्ये काय मिक्स केलंय डायइलेक्ट्रिक्स. ठीक आहे. सो कॅपॅसिटर मध्ये जो डायइलेक्ट्रिक्स मिक्स केलं तर कॉन्स्टंट किती आहे बेटा त्याचा कॉन्स्टंट किती आहे. तर इक्वेशन काय आपल्याकडे या फिजिकल टू काय बेटा 1 बाय LC बरोबर आहे ना. नवीन फ्रिक्वेन्सी ह्याला काय म्हणूया 1 म्हणूया. 2 साठी काय घेऊया न्यू फ्रिक्वेन्सी केसी घेऊया. काय बेटा मग F2 इज इक्वल टू काय येणार 1/k येते का आणि हा F1 येईल. बरोबर आहे. बरं आहे का तो F1 ही फायनल फ्रिक्वेन्सी धरा बेटा ही फायनल फ्रिक्वेन्सी धरा थर्ड म्हणायला फायनल फ्रिक्वेन्सी. सो फायनल फ्रिक्वेन्सी किती आहे 1 √k आणि इनिशियल फ्रिक्वेन्सी किती होती बेटा 25 ना 25 √k इज इक्वल टू काय येणार 25. सो k इज इक्वल टू काय बेटा हे करायला लागेल ना किती येतात 625 ना 25 झालं. An inductor of negligible resistance, reactance XL, frequency F connected to another power line V volt, frequency F1. The new reactance हा कुठला किती टाइम आहे बघा PXL. तर P ची व्हॅल्यू काढायची. XL म्हणजे काय बेटा XL ओमेगा n म्हणजे काय 2/FL X बरोबर आहे पहिल्यासाठी. दुसऱ्यासाठी काय फ्रिक्वेन्सी 1 म्हटले त्याने काय बेटा 2πf1 घेऊ L दोघांना कनेक्ट हे करा. हा काय बेटा XL डॅश जो आहे तो P च्या काय बेटा XL. सो XL काय बेटा आपला 2πf डॅश L. P काय आहे P तर P XL किती 2πf L. 2π गेलं L गेलं काय तर बेटा P इज इक्वल टू मग F1 बाय किंवा F डॅश बाय F. तिथं 1 घेतली
झालं. एलसीआर सर्किट रेजिस्टन्स किती दिले बघा 100. इम्पेडन्स म्हणजे काय झेड. आरएमएस व्होल्टेज म्हणजे काय दिलं बेटा व्ही आरएमएस किंवा ई आरएमएस म्हणा. R10 आहे, Z30 आहे, व्ही आरएमएस किती आहे बेटा ट्रू पॉवर. ट्रू पॉवर काढायची काय इक्वेशन ट्रू पॉवर साठी बेटा कॉस काय करेल सात व्ही इंटू व्ही आर एम एस आय आर एम एस बरोबर आहे. फ्लक्सच्या जागी काय घ्यायचंय कॉसच्या जागी कॉस फ्लक्सच्या जागी काय तर इक्वेशन काय काय आर आपण जाईल ना. काय माहिती आपल्याला बेटा व्ही आर एम एस तर माहितीये पण आय आर एम एस माहितीये का बेटा. आय कसं काढणार व्ही इज इक्वल टू आय आर. आय काय येणार आर एम एस घ्यायला गेला आहे कारण की हा सुद्धा आर एम एस आहे ना. सो काय येईल बेटा व्ही आर एम एस परत व्ही आर एम एस डिवायडेड बाय आर आर झेड. तो इक्वेशनची व्हॅल्यू व्ही आर एम एस किती 210 आहे ना बेटा 210. रेजिस्टन्स किती आहे 30. इथं सुद्धा 30. इम्पेडन्स किती आहे नाही सॉरी रेजिस्टन्स 10 आहे. व्हॅल्यू बघा बेटा रेजिस्टन्स 10 आहे इम्पेडन्स 30 आहे. तिथं पण होते हा राईट आहे मी व्हॅल्यू ठेवून केले मजा आता आहे. Tapi dibuka apa gitu? Karet singa. Kata ko ha. पण कुठे दिले टू पॉवर आपण आपण झालं बेटा एलसीआर सर्किट पॉवर फॅक्टर मॅक्झिमम कधी मॅक्झिमम असते पण पॉवर फॅक्टर सांगितलं बेटा. कंडिशन दोन कंडिशन होत्या ना कुठला कॅपॅसिटिव्ह इंडक्टिव्ह कुठलं नाही ही कंडिशन होती चेक करा. एक्सेल इज इक्वल टू एक्सी फेज अँगल बघायचा ना आपल्याला. भेटला का फेज अँगल 0 मॅक्झिमम मिनिमम कॉस कॉस थिटा लक्षात ठेवायचं ना आपल्याला. कॉस 0 आणि कॉस 90 कधी व्हॅल्यू जास्त कॉस 0 ना कॉस 90 0 बरोबर आहे का. भेटलं ना कंडिशन ते सगळं सॉल्व्ह करत बसून लक्षात ठेवून सांगितलं होतं मगाशीच कंडिशन. मिनिमम कधी असणार काय असणार 0. एक्सेल का एक्सी एक्सी कसं मग एक्सेल 0 ना एक्सी 2 हे केलं म्हणून नेगेटिव्ह एक्सिस आहे का एक्सेल आहे नॉन इंडक्टिव्ह उघडलं होतं ना मिनिमम एक्सेल इज इक्वल टू एक्सी आणि ह्याला मॅक्झिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यूला बेटर नाही हा आणि स्टार्टिंगची केसला काय बेटा दोन्ही सेम असेल तर नॉन अँगल 0 आणि अँगल 0 म्हणजे कॉस 0 म्हणजे 1 म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू. ठीक आहे म्हणजे इथं काय येणार आपलं एक्सेल इज इक्वल टू एक्स. तिचं काय नाही खाली कॉस आहे की बेटा कुठलाय बघा सांगते पेज नंबर बेटा. काय बघा बेटा ईएमएफ 2 सोर्सेस 2 फेजचा ईएमएफ दिले
हा काय लॅग करतोय ना, सॉरी लीड करते. कितीने लीड करतो बेटा? पाय बाय 6. देन काय सांगायचं? आता पहिला काय करा, दोघांना कम्पेअर करा. फ्लक्स 1 किती आहे बेटा? 100 5. 2 किती आहे? 5/6. बघा इक्वेशन वाचा. मग काय दोघांना कम्पेअर करताना मायनस करा दोघांचं. किती येते बघा मायनस केल्यावर? चेंज इन फ्लक्स डायरेक्ट केलं तर काय येते बेटा? 100 πt प्लस 5/6 मायनस 5/6. ठीक आहे. 5/6 म्हणजे काय असते? 30 असते ना. ठीक आहे. आता पुढे काय करायचं बेटा आपल्याला? फ्लक्स काय आहे? चेंज इन ओमेगा विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो T इज इक्वल टू टाइम चेंज किती येते बघा? फ्लक्स डिवायडेड बाय ओमेगा. ओमेगा किती घेणार? ओमेगा किती घेणार? 100च आहे ना. ठीक आहे. हा सॉरी 100 पाय. फ्लक्स किती आलाय? 5/6. ओमेगा 100 पाय म्हणायचं का? पाय वर जाईल का बेटा ते? 1/पाय पाय काय कॅन्सल झालं का? कुठं पाय? इथंच आहे ना पाय बेटा. सॉरी सर, हे पाय पाय कॅन्सल होईल ना बेटा. मग आन्सर काय येईल बेटा? फर्स्ट येईल. नॉट करेक्ट. कुठलं करेक्ट नाही या LCR मध्ये. XR इज इक्वल टू HC असतंय. दोन्ही आहेत. कुठले? इम्पेडन्स मिनिमम, सर्किट प्युअरली रेझिस्टिव्ह, करंट अँड व्होल्टेज आउट ऑफ फेज. ठीक आहे. काय असणार आहे? इन फेज असते ना. आन्सर काय बेटा? डी. आता सर्वच करतो. काय करायचं? E020 काय करायचं बघा? सिरीज LCR कनेक्टेड अक्रॉस EMF. EMF दिलाय, करंट दिलाय. इम्पेडन्स, सर्किट, फेज डिफरन्स बिटवीन EMF अँड करंट. ठीक आहे. झेड कसं काढतो बेटा आपण? इम्पेडन्स I0 अपॉन E0 अपॉन I. त्याच्यामध्ये E0 किती आहे? I0 हा काय आला? इम्पेडन्स. नंतर काय करायचं बेटा? फेज डिफरन्स काढा. फेज डिफरन्स आता सारखा डेल्टा फ्लक्स 2 - 1. 100 पाय कॅन्सल होईल ना. ते पुढचं बघा. πt प्लस π/12 ना. मायनस मायनस प्लस होते बेटा. ठीक आहे. आलं का? किती आलं बेटा? 5/4 आलं. 5/4 आहे आन्सर. बरोबर आहे का? कुठे आहे बघा दोन्ही इक्वेशन काय? 5 आणि π/4 पहिलंच असेल की. झालं बेटा? In LCR circuit, resistance remaining constant. Power factor changes from 1/2 to 1/4. Power factor कसं चेंज होते बेटा? 1/2 to 1/4. Increase impedance. ठीक आहे. पॉवर फॅक्टर कसं काढतो बेटा? पहिल्याचं म्हणू आपण 1-2 असं करू. हा पहिला तर किती बेटा? R/Z1 म्हणू. इथं किती आहे? 1/2. दुसऱ्याचं काय बेटा? 1/4. सो इथं R किती आला बेटा पहिल्याला? Z येते.
झेडच येते ना, सॉरी Z1 येईल ना, 2R येईल ना, आणि Z2 काय आलं बेटा, 4R. बरोबर आहे का? काढायचं का बेटा आपल्याला, इन्क्रीज इन इम्पिडन्स. सो इन्क्रीज इन इम्पिडन्स म्हणजे चेंज इन इम्पिडन्स. सो Z2 मायनस Z1 अपॉन Z1 करा. ठीक आहे, ते बघा 4R 2R परत इथं 2R. 1 म्हणजे 100% ना, 1 येते ना, म्हणजे 100% मध्ये काढायचं ना आपल्याला. पण पर्सेंटेज मध्ये दिलेत ना. हा, आपण इनिशियल घेतो ना पहिला आपण, मग त्यासाठी पर्सेंटेज मध्ये म्हटलं तर ते फक्त चेंज इन म्हणलं असतं तर इथं 2 आलं असतं, पण पर्सेंटेज मध्ये दिलं तर डिवाइडेड बाय करायला लागेल इनिशियल. केलं का? बाकीचं तर बघू उद्या काय करतो म्हणून सांगितलं नको. काय तू सांग तुमचं करायला.